अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी 4 महिन्यांची मुदत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एंट्री होणार असल्याच्या चर्चा. फडणवीसांच्या एंट्रीला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती. दिल्लीत फडणवीसांची पॉवर वाढणार. मंत्रालयातील नियमबाह्य नियुक्त्यांना चाप. नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयात परतण्याचा इशारा. मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा भडका. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवाडकरांमध्ये जुंपली. आमदार अमित साटम यांच्याकडून दोघींनाही समज. सूत्रांची माहिती. एमपीएससी पेपरफुटीचा प्रश्न राज ठाकरेंच्या दरबारी. परीक्षार्थींनी शिवतीर्थावर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार. देशपांडेंची माहिती. वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती. मात्र उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यामध्ये एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपूरमध्ये एकाला भोवळ. पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. सुप्रिया सुळेंनी साधला आंदोलकांशी संवाद. तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट. केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात साखर साठवणुकीवर निर्बंध लागू. विक्रेत्यांना 4,000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध लागू. पुढील 2 महिने साखरेचे दर चढेच राहणार. आयात साखर दिवाळीनंतरच बाजारात. ऊस गाळप हंगामानंतरच दरवाढ नियंत्रणात येण्याची शक्यता.